नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पहिल्या मित्रांनो बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असेल चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, एस टी महामंडळचे मुख्यालय कुठे बघा. एस टी महामंडळचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी एस टी महामंडळचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, लाल परी हे टोपणनाव प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते. लाल परी हे टोपणनाव प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन बससाठी लाल परी हे टोपणनाव म्हणजे प्रामुख्याने वापरले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, गायत्री मंत्र कोणत्या वेदातील प्रसिद्ध मंत्र आहे बघा. गायत्री मंत्र हा कोणत्या वेदातील प्रसिद्ध मंत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऋग्वेद मधला गायत्री मंत्र हा म्हणजे या वेदातील प्रसिद्ध मंत्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले वाळवंट कोणते बघा. जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले वाळवंटाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्ट्राटिक वाळवंट हा काय मित्रांनो जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं वाळवंट आहे. कोणतं आहे. अल्ट्राटिक वाळवंट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मित्रांनो, बौद्ध धर्मातील त्रिपिटकमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो बघा. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, बौद्ध धर्मातील त्रिपिटकमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत असतो. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनय पिटक, सुते पिटक आणि अभिधम्म पिटक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पंपास ही गवताळ भूमी मुख्यतः कोणत्या प्रदेशामध्ये आढळते बघा. पॅम्पस ही गवताळ भूमी प्रामुख्याने म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दक्षिण अमेरिका या ठिकाणी पॅम्पस ही गवतभूमी आढळत असते म्हणजे गवताळ भूमी आढळत असते. कोणत्या ठिकाणी मित्रांनो. दक्षिण अमेरिका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अर्थशास्त्र या ग्रंथाचा संबंध कोणाशी जोडला जातो बघा. अर्थशास्त्र या ग्रंथाचा समावेश म्हणजे संबंध कोणाशी जोडला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कौटिल्याशी जोडला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मौर्य साम्राज्य संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते आपलं ओळखायचे बघा. मौर्य साम्राज्य संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान आहे ते आपलं नेमके म्हणजे योग्य विधान आपला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. हे काय मित्रांनो योग्य आपलं आन्सर आहे. कोणतं आहे. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. हे आपलं काय योग्य विधान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, एखाद्या वस्तूचा वेग दुप्पट केल्यास तिचा गतीचा ऊर्जा किती पट होते बघा. एखाद्या वस्तूचा वेग दुप्पट केल्यास तिची गतीच ऊर्जा किती पट होत असते. हा पण प्रश्न तुम्हाला खूप वेळेस तुम्हाला रिपीट झाला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 पट होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालीलपैकी कोणता देश 2 खंडामध्ये पसरलेला आहे बघा. खालीलपैकी कोणता खंड आहे तो 2 खंडामध्ये पसरलेला आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तुर्की. तुर्की काय मित्रांनो 2 खंडामध्ये पसरलेला देश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या काळामध्ये बांधले गेले बघा. वेरूळ येथे कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट काळाच्या म्हणजे राजाच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्ण प्रथम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी केले बघा. तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्याचे नेतृत्व कोणी केलेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सदाशिवराव भाऊ यांनी तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे त्याने नेतृत्व केलेले आहे. कोणी केले मित्रांनो. सदाशिवराव भाऊ यांनी केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो बघा. खालीलपैकी कोणता रोग आहे तो जीवाणूमुळे होत असतो.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेरो. शेरो काय मित्रांनो, जीवाणूमुळे होणारा रोग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार म्हणून कोणते पठार प्रसिद्ध आहे बघा. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार म्हणून कोणते पठार हे प्रसिद्ध आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिबेटचे पठार हे प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अजिंठा लेण्यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याचा विशेष संबंध आहे बघा. अजिंठा लेण्यांच्या विकासाशी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याचा विशेष संबंध आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाकाटक. काय म्हणतात, वाकाटक या घराण्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते आहे बघा. विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओहम आहे. काय मित्रांनो, ओहम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महानुभाव पंथांचे संस्थापक म्हणून कोणाला मानले जाते बघा. महानुभाव पंथांचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले म्हणजे कोणाला मानले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चक्रधर स्वामी यांना ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तोरणा किल्ल्याचे प्रचंडगड असे नामकरण कोणी केले बघा. तोरणा किल्ल्याचे प्रचंडगड नामकरण असे कोणी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवाजी महाराजांनी नामकरण केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शतपत्रे या लेखमालेचे लेखक कोण होते बघा. शतपत्रे या लेखमालेचे लेखक कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ हरी देशमुख. हे काय होते मित्रांनो, शतपत्रे या लेखमालेचे ते लेखक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, विधवा पुनर्विवाह चळवळीशी विशेष संबंध समाजसुधारक कोण आहेत बघा. विधवा पुनर्विवाह चळवळीशी विशेष संबंधित समाजसुधारकाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. हे काय मित्रांनो, विधवा पुनर्विवाह चळवळीशी म्हणजे विशेष संबंध त्यांचा आहे. कोण आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा. कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, तोरणा किल्ल्याचे प्रचंडगड असे नामकरण कोणी केले बघा. तोरणा किल्ल्याचे प्रचंडगड असे नामकरण कोणी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेले आहे. हे प्रश्न तुम्हाला मित्रांनो डबल रिपीट आले आहे आपल्याला, पण काही हरकत नाही, तुम्ही याचे तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. तो कोण आहे मित्रांनो, शिवाजी महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सुधारक हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे बघा. सुधारक हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. हे काय मित्रांनो, सुधारक हे त्यांचे वृत्तपत्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, आंबोली घाट कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे. आंबोली घाट हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्याशी संबंधित म्हणजे आंबोली हा घाट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सरनौबत हे पद कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते बघा. सरनौबत हे पद कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सैन्याशी संबंधित होते. या क्षेत्राशी म्हणजे संबंधित म्हणजे सरनौबत हे पद होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, आई वडील या शब्दात कोणता समास आहे बघा. आई वडील या शब्दामध्ये कोणता समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वंद्व समास आहे. कोणता मित्रांनो, द्वंद्व. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे बघा. पंचवटी या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवगू. काय मित्रांनो, देवगू काय आहे, पंचवटी या शब्दाचा समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, माझ्याकडून हे काम झाले या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे बघा. माझ्याकडून हे काम झाले या वाक्यात कोणता प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अधिक. अल्पचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय मित्रांनो? अधिक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, तो आला आणि लगेच निघून गेला. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तो आला आणि लगेच निघून गेला. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संयुक्त वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.